माझं टॉपिक आहे ती आणि तिचं स्वप्न. ती आणि तिचं स्वप्न. ती आणि तिचं स्वप्न स्वप्नच राहून गेलं, पाहिलेलं प्रत्येक क्षण आठवणीतच ठेवलं. ती आणि तिचं स्वप्न स्वप्नच राहून गेलं, पाहिलेलं प्रत्येक क्षण आठवणीतच ठेवलं. अपेक्षांना मांडून स्वतःला निराश करून घेतलं. ती आणि तिचं स्वप्न स्वप्नच राहून गेलं. मुलगी होण्याचं नातं आजवर पाळलं. मुलगी होण्याचं नातं आजवर पाळलं. ती आणि तिचं स्वप्न स्वप्नच राहून गेलं. स्वतःच्या हिमतीनं का होईना छोटं मोठं काम केलं, पण ती आणि तिचं स्वप्न स्वप्नच राहून गेलं. किती दिवस राहणार ती तिच्या घरी? किती दिवस राहणार ती तिच्या घरी? जावं लागेल ना कधी सासरी. हे आठवून समजावलं मनाला की ती आणि तिचं स्वप्न स्वप्नच राहून गेलं. एक स्त्रीच्या आयुष्यात हेच तर असतं. म्हणून आजही आणि इथूनही एक स्त्रीचं स्वप्न स्वप्नच राहून गेलं. आणि प्रत्येक क्षण जगायचं असतं. लाईफमध्ये वन्स मोर नसतो. त्यामुळं आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला सुख दुःख असतं. पण कायम हसत राहणं हे एक उपाय असतो. उद्या असो की नसो, पण जीवनाचा प्रवास हा चालूच असतो. म्हणून प्रत्येक क्षण जगून घ्यायचा असतो.